तुम्हाला कदाचित माहिती असेल की मार्च 2025 मध्ये मनमाडमध्ये एक घटना घडली होती. त्यामध्ये गोतस्करी करताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला त्या वाहनाचा, आणि ते पाठलाग करत असताना त्यांनी डिवायडरवर वाहन टाकलं. वाहन पलटी झाली. लोकांना 2 वेळा तसं झालं. 2 वेळा तशी परिस्थिती झाली आणि तरी तो निघून गेला तिथून. या बाबतीमध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि इतर सर्व महत्त्वाचे सेक्शन्स त्यावेळेस लावले गेले. परंतु तो मार्च 2025 पासून हा आरोपी फरार होता. साधारणतः त्याच्यावर आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 19 गुन्हे गोतस्करीचे आहेत. त्यामध्ये 307 गुन्हे आहेत आणि अशा स्वरूपाचे एक महत्त्वाचे काही सेक्शन्स लागलेले गुन्हे आहेत. हे फक्त आपल्या जिल्ह्यातले गुन्हे 19 आहेत. आपल्या जिल्ह्याच्या बाहेरील आणि राज्यामधील गुन्ह्यांची संख्या आणखी वेगळी असण्याची शक्यता आहे. त्याची माहिती आता सध्या काढत आहोत. परंतु प्रायमरी त्याच्यावर आता आपल्या जिल्ह्यात 19 गुन्हे दाखल आहेत. असा जो गुन्हेगार आहे तो LCB आणि ॲडिशनल SP मालेगाव यांच्या संयुक्त पथकाने नवसारी या ठिकाणी, गुजरातमध्ये नवसारी या ठिकाणी त्याची माहिती सातत्याने पाठपुरावा करून त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी अतिशय हिमतीने त्याला त्या एरियामध्ये जाऊन पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत साधारणतः इतर जे आरोपी आहेत ते त्यांचे कंबाईन आरोपी आहेत का, गोतस्करीमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचे कॉमन हे सगळे गुन्हेगार आहेत का, हे सगळे चेक करून त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गोतस्करीचे गुन्हे दाखल असणारा हा अत्यंत डेडेड आरोपी आहे. त्याला पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि गेल्याच आठवड्यामध्ये आपण एक गोरक्षक अशी टीम तयार केलेली आहे की आपल्या जिल्ह्यासाठी गोतस्करीचे गुन्हे होऊ नयेत आणि त्याचं सातत्याने